प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याला त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी लोहगड किल्ल्यावरून 400 फूट खोल दरीमध्ये ढकलून दिलं। यामध्ये केतन अग्रवाल याचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। परंतु या प्रकरणामध्ये अतिशय महत्वाची बातमी पोलीस तपासामधून पुढे आली आहे आणि ती बातमी म्हणजे केतनचा काटा काढण्यासाठी मुख्य आरोपी सियानं लोहगड किल्ला का निवडला। तिला ही क्रूर कल्पना नेमकी सुचली कुठून आणि यामागचं थरारक सत्यच आता पुढे आलंय। बरोबर 15 महिन्यांपूर्वी लोहगडावर घडलेल्या एका घटनेचा अभ्यास करून सियाना भयानक कट रचला। नेमकं काय घडलं होतं 15 महिन्यांपूर्वी आणि कसा रचला गेला केतनच्या हत्येचा संपूर्ण कट पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याची 18 जून रोजी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनला लोहगड किल्ल्याच्या कठड्यावरून 400 फूट खोल दरीमध्ये ढकलून दिलं आणि यामध्ये केतनचा दुर्दैवी मृत्यू झाला। सुरुवातीला हा अपघात वाटत होता, पण पोलिसांनी जेव्हा तपासाची चक्र फिरवली तेव्हा समोर जे आलेलं आहे ते भयंकर कट आलेला आहे। जेव्हा जो समोर आलेला आहे त्यामध्ये थंड डोक्याने केलेला मर्डरचं प्लॅनिंग थेटपणे सिया आणि चेतनने जे आहे ते केलेलं होतं। केतनची हत्या करण्यासाठी सिया आणि चेतन चौधरी यांनी अतिशय थंड डोक्याने मास्टर प्लॅन तयार केलेला होता। केतनची जी मैत्रीण होती, जी होणारी पत्नी होती सिया गोयल आणि तिचा साथीदार चेतन चौधरी यांनी मिळून केतनला लोहगडावरून ढकलून दिल्याचं उघड झालेलं आहे। पण सियाने केतनला मारण्यासाठी लोहगडच का निवडला याचं उत्तर आता पोलीस तपासामधून पुढे आलेलं आहे। सियाला केतनचा गेम करण्यासाठी सियाला केतनची हत्या करण्याची कल्पना सुचली ती केवळ एका जुन्या बातमीच्या आधारावरून। केतनच्या हत्येच्या बरोबर 15 महिन्यांपूर्वी म्हणजेच 18 मार्च 2025 रोजी लोहगड किल्ल्यावरून पडून एका 21 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केलेली होती। कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीनं लोहगडाच्या कठड्यावरून स्वतःला झोकून दिलं, उडी मारली आणि आपलं जीवन संपवलं, आत्महत्या केलेली होती। ही बातमी सिया गोयलच्या वाचनात आलेली होती आणि इथूनच तिच्या क्रूर डोक्यात केतनच्या हत्येचा मास्टर प्लॅन तयार झाला। जर त्या मुलीप्रमाणेच केतनलाही गडावरून ढकलून दिलं तर पोलीस याला आत्महत्या किंवा अपघात समजतील आणि आपण या संपूर्ण प्रकरणामधून सहज सुटू असा सियाला जो आहे सियानी जो आहे तो कयास मानलेला होता। सियाला असा विश्वास होता। सियाला माहिती होतं की केतनला ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे आणि त्यामुळे त्याला लोहगडावर येण्यासाठी राजी करणं हे अगदी सोपं आहे आणि केतन लोहगडावर येण्यासाठी अगदी सहज तयार होईल अशा पद्धतीची संपूर्ण कट जो आहे तो सियाने रचलेला होता। हत्येपूर्वी जर पाहिलं तर म्हणजेच 31 मे रोजी सिया आणि चेतनने लोहगडावर जाऊन त्या ठिकाणी रेकी सुद्धा केलेली होती। गडावरील कोणत्या भागामध्ये अधिकची गर्दी असते, कोणत्या भागामध्ये गर्दी कमी असते, त्याचबरोबर कुठे सीसीटीव्ही कॅमेरेज लागलेले आहेत, कुठे सीसीटीव्ही कॅमेरेज लागलेले नाहीयेत, याची पूर्ण माहिती सिया आणि तिचा जो प्रियकर आहे चेतन चौधरी यांनी घेतलेली होती। इतकंच नाही तर तिथे त्यांनी प्लॅनिंग करतानाही सेल्फी आणि व्हिडिओही बनवलेले होते, जेणेकरून आपल्याला कोणत्या ठिकाणावरून केतनची हत्या करायची आहे याचे जे पुरावे आहेत ते आपल्याकडे राहतील या अँगलने त्यांनी सेल्फी आणि व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी बनवलेले होते अशी माहिती सुद्धा आता पुढे येते। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर पाहिले तर सिया आणि चेतन यांनी मे 2025 मध्येच हत्येचा कट रचलेला होता। सुरुवातीला त्यांनी केतनला स्लो पॉइझन देऊन संपवण्याचा किंवा त्याला आयुष्यभरासाठी अपंग करण्याचा प्रयत्न देखील केलेला होता। मात्र वेळेवर विष उपलब्ध न झाल्यानं हा डाव फसला आणि शेवटी त्यांनी लोहगडावर घातपात घडून आणलेला आहे आणि यामध्ये केतन अग्रवाल नावाच्या तरुणाचा, जो की विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता, त्याचा मृत्यू झाला। सध्या या दोन्ही आरोपींना 29 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। वडगाव सत्र न्यायालयामध्ये त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे जे आहे ते हजर देखील करण्यात आलेलं होतं। एका जुन्या आत्महत्येच्या बातमीचा आधार घेऊन कायद्याच्या पळवाटा शोधत सियाने हा क्रूर कट रचलेला होता। पण म्हणतात ना की गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्यापासून, पोलिसांपासून वाचू शकत नाही। पोलिसांनी या दोघांनाही जे आहे आता ताब्यात घेतलेलं आहे, त्यांची कसून चौकशी आहे। पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केलेला आहे। या प्रकरणातील पुढील तपासामध्ये कोणते धक्कादायक खुलासे होतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।